नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्केटमध्ये मिळतो तसा पातळ, कुरकुरीत आणि चवीलाही एकदम चटकदार मसाला खाकरा कसा करायचे ते बघणार आहोत, तेही गव्हाच्या पिठापासून. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही खाकरा बनवत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट असेल. भरपूर टिप्स आहेत ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. मसाला खाकरा बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे. त्याचसोबत 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. हे लाल तिखट जास्त तिखटवाले आहे त्यामुळे अर्धा चमचा इथे मी वापरले आहे. तुम्हाला थोडे अजून तिखट हवे असेल तर थोडेसे अजून लाल तिखट इथे तुम्ही वापरू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिखटपणा संतुलित असावा, फारसा असा झणझणीत नसावा. त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चमचे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी अशी हातावर चोळून घालायची आहे. हातावर चोळल्यामुळे कसे याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि पिठात सगळीकडे एकसमान मिसळतात, त्यामुळे सुगंध आणि चवही वाढते. त्यानंतर यात 4 मोठे चमचे तेल घालून हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या. तेल इथे गरम करून घेण्याची काहीही गरज नाही, असेच तेल इथे वापरा. आता पिठामध्ये तेलाचे प्रमाण बरोबर आहे की नाही कसे ओळखायचे, तर याप्रमाणे पिठाची मूठ करून बघायची. अशी मूठ झाली म्हणजे तेलाचे प्रमाण बरोबर आहे. होत नसेल तर एखादा चमचा तेल अजून वापरले तरी चालेल, पण 4 मोठे चमचे तेल एवढ्या पिठासाठी बरोबर आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यात असे थोडे थोडे पाणी घालून घट्ट असे पीठ मळून घ्या. पीठ मळून तयार आहे. आता हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू. 15 मिनिट नंतर खाकऱ्याचे पीठ तयार आहे. आता लगेचच आपण खाकरे बनवायला घेऊ. असे परत काही सेकंदासाठी पीठ मळून घेऊन याचे असे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. आता तुम्हाला किती छोटा मोठा खाकरा हवा आहे त्याप्रमाणे गोळे करून घेतले तरी चालेल. त्यानंतर अशा पद्धतीने गोळ्याला दोन्ही बाजूने गव्हाचे पीठ लावून चपाती लाटून घ्यायची आहे. खाकरा फार जाड नसावा, चांगला कुरकुरीत होण्यासाठी तो पातळ असा लाटलेला हवा. म्हणजे आपण उडदाचे पापड कसे लाटतो पातळ, सेम तशाच पद्धतीने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे एकसारखी ही अशी पातळ चपाती लाटून तयार आहे. आता तुम्ही ही चपाती अशीही भाजू शकता किंवा तुम्हाला जर सगळे खाकरे एकसारखे मार्केटमध्ये मिळतात तसे जर हवे असतील तर असे एखादे टोपण घेऊन त्याला असा हा गोल आकार देऊ शकता, म्हणजे सगळे खाकरे एकाच साईजचे होतात. मी हे असेच भाजून घेणार आहे. त्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला होता. तवा हलकासा गरम झाला की लगेचच आपल्याला मंद आचेवर खाकरा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूने हलकासा भाजला की लगेचच पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा आहे. दोन्हीही बाजूंनी असा हलका हलका भाजून घेतल्यानंतर एखादे कापड घ्या आणि असे दाब देत देत खाकरा भाजून घ्या. काठ ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. दाबताना बाजू बदलत राहा, म्हणजे खाकरा संपूर्ण आणि एकसमान भाजला जातो. खाकरा बनवणे सोपे आहे, पण खाकरा भाजताना थोडासा वेळ लागतो. खाकरा आपल्याला मोठ्या आचेवरती अजिबातच भाजायचा नाही आहे. मोठ्या आचेवर भाजल्यास तो करपतो पण कुरकुरीत होत नाही. त्यामुळे मंद आचेवर असे सतत पलटत दाब देत खाकरा भाजून घ्यायचा आहे. असा दोन्ही बाजूनी सोनेरी तपकिरी रंगावर कुरकुरीत भाजून घ्या.
अशा प्रकारे असा हा कुरकुरीत मसाला खाकरा तयार आहे। सारख्याच पद्धतीने बाकीचेही खाकरे मी करून घेतले आहेत। एक खाकरा तुम्हाला इथे मी तोडून दाखवते। आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल खाकरा एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत झाला आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।